भाजप नेते आशिष देशमुख यांनी वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले आहेत। सुनील केदार यांच्यावर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात दोन्ही नेत्यांनी दिरंगाई केल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केलाय। सुनील केदार यांच्या दबावात राहून दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्यावर वसुलीसाठीची ऑर्डर काढण्यात उशीर केला असा आरोप देशमुखांनी केलाय। 22 वर्षांनंतरही केदार यांच्याकडून 1444 कोटी वसूल करण्याबाबत सहकार विभागाकडून दिरंगाई करण्यात आल्याचं देशमुख म्हणाले। भाजप नेते आशिष देशमुख आपल्यासोबत आहे। खरं तर आज रामटेकला धडक मोर्चा आहे। मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी वसुली होत नाहीये, याच्या निषेधार्थ काय मागण्या आहे आपल्या, काय म्हणणं आहे? हे मागण्या याच आहे बघा, आम्ही विदर्भातले शेतकरी हे सातत्याने अडचणीत आहोत। 22 वर्षापूर्वी जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेला 150 कोटी रुपयाचा घोटाळा, त्यामध्ये न्यायालयाने सुनील केदारांना ठरवलं आहे दोषी। 5 वर्षाची सजा झाली। सहकार कायद्याच्या सेक्शन 88 अंतर्गत त्यांच्याकडून वसुलीची प्रोव्हिजन आहे। वळसे पाटील साहेबांकडे लहानसा ऑर्डर प्रलंबित आहे। मागच्या महिन्याच्या 2 तारखेला आपल्याला आठवतं, आम्ही मोठं ठिय्या आंदोलन या संदर्भामध्ये केलं। पीडित शेतकरी आणि खातेधारकांना 1444 कोटी रुपये वसूल करून त्यांना वितरित करण्यात यावे, आणि म्हणून सुनील केदारांच्या दबावामध्ये वळसे पाटील साहेब या ऑर्डर देण्यास दिरंगाई करतायत, अशी भावना आज नागपूर जिल्ह्यातील पीडित शेतकरी व खातेधारकांमध्ये आहे। आणि नक्कीच त्याच पद्धतीने नागपूर जिल्ह्यातील विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी, ज्याला न्यायाची अपेक्षा होती, काल कृषी मंत्र्याच्या दालनामध्ये 2 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती, पण परवाच्या रात्री 10 वाजता मला फोन येतो की ही मीटिंग कॅन्सल झाली। अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागलेली बैठक त्यांच्या स्वतःच्या दालनात कॅन्सल केली, अशी आमची माहिती आहे। हितसंबंध असलेल्या सुनील केदारांसोबत, अनिल देशमुखांसोबत काहीतरी धागेदोरे असल्यामुळे, त्यांच्या दबावामुळे ह्या दोन्ही विषयामध्ये वळसे पाटील साहेब आणि धनंजय मुंडे साहेब, तुम्ही विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय करतायत का, ही भावना आज शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये वळसे पाटील काहीही करताना दिसत नाही। ऑर्डर्स फक्त त्यांना द्यायचा, तो तात्काळ त्यांनी द्यावा। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।